तुम्ही मेन्शन केलं, की त्या काळी टीममध्ये किंवा आपल्या टीममध्ये खेळायला किंवा टीममध्ये 11 मध्ये खेळायला संघर्ष करावा लागायचा. सेमीफायनलला जरी क्वार्टर फायनल रन केलं तर सेमीफायनलमध्ये खेळेल का जागा मिळेल का नाही याची शाश्वती नसायची. तसं पाहायला गेलं तर आत्ताच्या क्रिकेटमध्ये जे काही प्लेयर्स आहेत, त्यांना खूप प्लॅटफॉर्म आता टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण झालेले आहेत. तर त्यावेळचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामधलं तुम्हाला काही अशी तफावत जाणवते का? किंवा काही सांगू शकाल का? खूप तफावत आहे. आताच्या प्लेयर्समध्ये सगळं मिळतंय. इझी फक्त तुम्ही जायचं आणि परफॉर्मन्स करायचं आहे. एवढंच आहे. अगोदरच्या क्रिकेटमध्ये खूप स्ट्रगल होतं. आताचं क्रिकेट इझी आहे. चांगले पद्धतीचे बॉल्स आलेत, बॅट्स चांगल्या त्या आम्हाला बॅट मिळत नव्हत्या, बॉल नसायचे चांगले. तरी पण आम्ही संघर्ष करत पुढे आलेलो आहे. अगोदर गाड्या नसायच्या, आम्ही सायकलनं प्रवास करायचो सगळीकडं. भाड्याच्या सायकल काढायचो आणि आम्ही लांब पुरत्या जवळजवळ 30-30, 35-35 किलोमीटरचा प्रवास आम्ही सायकलनं केलेला आहे. गाड्या वगैरे काय नसायच्या पद्धतीनं. अशा प्रकारचा प्रवास करत आम्ही पुढे गेलेलो आहे. पण आता सगळं इझी आहे. सगळं मिळतं इझी. फक्त तुम्ही ते योग्य पद्धतीनं त्याचा वापर करा आणि केला स्वतःचं पाहिजे. नाव करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही स्वतः कष्टावरती जास्त भर द्यायला पाहिजे आजच्या क्रिकेटमध्ये सगळ्यांनी. भरपूर टॅलेंट आहे. सगळ्यांना चांगला प्लॅटफॉर्म आहे. जर का तुम्ही चांगलं क्रिकेट करून जर का चांगलं खेळत असाल, तर आज तुमचा ह्या टेनिस बॉलच्या माध्यमातून फ्युचर होऊ शकतंय. पण तुम्ही ते यूज करता यायला पाहिजे. स्वतःचं तुम्ही कष्ट करता यायला पाहिजे. कष्टाची, जिद्दीची आणि स्वतःला सिद्ध करण्याची जर का तुमच्यामध्ये जिद्द असेल, तर तुम्ही 100% आजचं क्रिकेटमध्ये सगळं निभाव तुमचा लागू शकतो.